हाय, वेलकम बॅक टू प्रियाज मराठी व्लॉग. आणि आज मी तुमच्याबरोबर आहे ना लोणचं मी कसं बनवते दरवर्षी ना ते शेअर करणार आहेत. तर बघा, आता मी कैऱ्या आणल्या मार्केटमधून, त्या कापून आणि एक दिवस पूर्ण मीठ हळदीच्या ह्याच्यामध्ये मुरवून घेतल्या, त्या सुकवल्या आणि त्यानंतर आता मी लोणचं बनवायला घेते, कारण त्याला पूर्ण एक दिवस लागतोच. तर बघा, आता इकडे मागे दिसत आहेत तुम्हाला, मी दाखवते. तर ह्या आहेत कैऱ्या मी ज्या कापून आणि हे करून घेतल्यात मीठ हळदीमध्ये. आता आपला मसाला तयार करायला घेऊया. इथे मी टोप ठेवला आहे. बघा, आता इकडे तेल गरम होतं आहे, कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि गरम झाल्यानंतर ते थंड करायचं. आता मी हे गरम करून घेते आणि त्यानंतर थंड करणार आहेत याला, मगच आपण पुढची प्रोसेस करूया. आता इथे तेल गरम करून घेतलं मी आणि आता थंड करायला ठेवते आहे. बघा, मी एक परफेक्ट रेसिपी वगैरे अशी काही शेअर करत नाही आहे तुमच्या बरोबर, कारण माझा कुकिंगचा चॅनल नाही आहे. पण थोडेफार म्हटले चला माझी पद्धत कशी आहे किंवा मी कसं बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करते. आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने बनवू शकता, कारण अजून लोणचं बनवायला हाच महिना आहेत. आणि अजून म्हणजे तुम्ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच ही साधी सोपी रेसिपी ट्राय करू शकता. ठीक आहे, तर आता हे जे तेल आहे थंड होईपर्यंत मी माझी बाकीची कामं करून घेते. ठीक आहे. ह्या ज्या कैऱ्यांच्या फोडी आहेत मी एका पातेल्यामध्ये काढून घेतल्या आणि आता मी त्यावरती ना आपला जो मसाला वगैरे आहेत तो टाकून घेणार आहेत. बघा, मी तुम्हाला सांगितलं प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, तर त्याच माझ्या पद्धतीने मी लोणचं बनवते आहे. हा जो आपला लोणच्याचा मसाला आहे तो मी टाकून घेतला. यामध्ये खडे मसाले वगैरे सगळं असतं, त्या लवंग मिरे वगैरे एक्स्ट्रा टाकायची गरज पडत नाही. तुम्हाला जर हवं असेल एक्स्ट्रा तर लवंग मिरे तुम्ही टाकू शकता, पण त्याने काय होतं किंवा लोणचं नंतर मुरल्यानंतर फार चरका मारतो, तर तसं नको आहे आपल्याला. मग ह्या ज्या मोहरीची डाळ आहे तर ती काय केली मी भाजलेली टाकून घेतली. खारवा मला जास्त आवडतो त्यामुळे मी जास्त टाकली. आणि लोणच्याच्या मसाल्यामध्ये पण असते थोडीफार. इथे मी जे आपली बडीशोप आहे ती टाकून घेतली आणि बेताने मीठ टाकलं, कारण आधीच आपण फोडींना मीठ हळद लावून ठेवलेलं होतं, त्यासाठी मग मी मीठ थोडंसंच टाकलं, कारण नंतर मग वाटलं तर ॲड करू शकतो, पण अगोदरच खारट नको व्हायला. मग जे आपलं कोमट झालेलं तेल आहेत ना, कोमट झालं होतं, पण हे पातेलं जरा गरम होतं म्हणून मी काय केलं, पकडीने पातेलं पकडून आणि तेल टाकून घेतलं. आणि अशा पद्धतीने जर केलं ना फार मस्त होतं. मी मागच्या वर्षी याच पद्धतीने केलं होतं. आणि यामध्ये नंतर आहे ना काय करायचं आहे, साखर किंवा गूळ ॲड करू शकता तुम्ही, किंवा दोन्ही साखर अर्धी आणि अर्धी गूळ टाकू शकता. अशा पद्धतीने म्हणजे छान आंबट गोड तिखट असं लोणचं आपलं होतं. तर मग मी इथे गूळ नाही, मी फक्त साखर टाकणार. व्यवस्थित असं मी मिश्रण हे सगळं मसाला एकत्र असं आपल्या फोडींना लागेल असं चमच्याच्या मदतीने सगळे मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर मला आता इथे साखर टाकायची होती. 1 चम्मच साखर टाकली आणि मग काय पुन्हा एकदा ते व्यवस्थित साखर अशी सगळ्या कैऱ्या फोडींना लागेल अशी मी परत मिक्स करून घेतलं. ही मिक्स करण्याची स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण आपला पूर्ण मसाला जो आहे तो फोडींना लागला गेला पाहिजे. तर अशा पद्धतीने लोणचं बनवून तयार आहे. बघा, खूप सुंदर दिसतंय. एकदम साधी सोपी पद्धत मी वापरलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा किती सुंदर दिसतंय हे लोणचं ना. तर अशा पद्धतीने आपलं लोणचं रेडी झालेलं आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल.
ही 1 किलो प्रमाणाची कैरी होती. त्या पद्धतीने मी सगळं साहित्य वगैरे टाकलेलं आहे. तुम्ही तुमचं प्रमाण वाढवून आणि लोणचं तयार करू शकता. ये आपलं मस्त चटपटीत लोणचं तयार आहे बघा, बघू शकतात. चटपटीत लोणचं मी बनवलेलं आहे एकदम शॉर्टकटमध्ये. अजिबातही काही जास्त करायची गरज नाही. तर तुम्हाला माझी ही लोणच्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. आता मी हे लोणचं 2-3 दिवस मुरत ठेवणार आहे. त्यानंतर मी माझ्या लोणच्याच्या बरणीमध्ये लोणचं भरून ठेवेल. चला व्हिडिओला इथंच एंड करते. ओके, बाय.